नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय मोस्ट इम्पॉर्टंट 200 सामान्य विज्ञान प्रश्नांचा संच. सो आपला पहिला क्वेश्चन आहे, रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणं त्यामुळे शरीराअंतर्गत रक्तस्राव होणं कोणत्या आजाराचं लक्षण आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे डेंग्यू. शिजवलेले अन्न खराब करणारं जीवाणू कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे क्लॉस्ट्रिडियम. रक्ताचा सामू म्हणजेच पीएच किती असतो? तर तो असतो 7.4. कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असं म्हणतात? तर ते म्हटलं जातं पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBCsना. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडं असतात? तर ती एकूण हाडं असतात 22 आणि या 22 पैकी डोक्यामध्ये 8 हाडं असतात आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी मिळून जे आहेत 22 हाडं असतात मानवी कवटीमध्ये. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस कोणत्या जीवाणूंमुळे होतो? तर तो होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूंमुळे. त्वचेचा गोरेपणा काळेपणा कोणामुळे ठरतो? तर तो ठरतो मेलॅनिनमुळे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? तर हे सर्वात लहान हाड आहे कानाचं हाड. त्याला स्टिपस असे म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला कडी असे म्हणतात. कोणतीही वस्तू दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागावरून काय होणं आवश्यक आहे? तर ते प्रकाशाचं परावर्तन होणं जे आहे ते आवश्यक आहे. वनस्पतींमध्ये हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम कोण करतं? तर ते करतात मॅग्नेशियम आणि लोह. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणतं आहे? तर ते आहे मांडीचं हाड. त्याला फीमर असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि उर्विका जे आहे ते मराठीमध्ये म्हटलं जातं. रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतलं जातं? तर ते घेतलं जातं 350 ml. स्नायूंची अकार्यक्षमता कोणाच्या कमतरतेमुळे होतं? ते होते सोडियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? तर प्रकाश संश्लेषणमध्ये वनस्पती जे आहेत ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. मक्याच्या कणसावरील बुरशीला काय म्हटलं जातं? तर त्याला नाव आहे ॲस्परजिलस. स्थितांबर या थराच्या खालच्या भागात कोणता वायूचा थर असतो? तर स्थितांबरच्या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर असतो. क्षकिरण म्हणजे एक्स-रे प्रतिमेचा शोध कोणी लावलेला आहे? तर त्यांचं नाव आहे रॉन्टनजेल. समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा उपयोग केला जातो? तर तो जीवाणू आहे एल्कॅनिवोरॉक्स नावाचा. शरण रोखण्यासाठी तांब्या पितळेच्या भांड्यांना कशाचा लेप दिला जातो? तर तांब्या पितळ्यांच्या भांड्यांना जे आहे कथिलाचा लेप दिला जातो आणि त्याला कल्लहीकरण असंही म्हटलं जातं. शरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवरती कोणत्या धातूचा लेप लावतात? तर तो जस्ताचा जो आहे पातळ असा लेप लावला जातो आणि त्याला गॅल्वनायझेशन असे म्हणतात. पाण्याचे शोषण शरीरामध्ये कोठे होते? तर ते होते मोठ्या आतड्यांमध्ये. कठीण पदार्थांना छिद्र पाडण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर तो हिऱ्याचा उपयोग केला जातो कठीण पदार्थांना छिद्र पाडण्यासाठी. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशामध्ये किती रंग असतात? तर सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशामध्ये 7 रंग असतात. आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यांमध्ये कोणत्या मूलद्रव्याची तार असते? तर ती असते टंगस्टनची तार. डार्विनचा पहिला उत्क्रांती सिद्धांत कोणता आहे? तर तो आहे सक्षम तोच टिकेल. दर मिनिटाला हृदयाचे जवळपास किती वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते? तर ते होत असते 70 वेळेला. सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असं कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलं? तर त्यांचं नाव होतं R. विरशॉ. प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सजीव हे स्वयंपोषी असतात? तर ते असतात युग्लिना आणि वॉलवॉक्स. यांच्या पेशीमध्ये जे आहेत ती हरितलवके असतात. पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल कोणामध्ये आढळत नाही? तर ती प्राण्यांमध्ये आढळत नाही. प्राण्यांमध्ये पेशीभित्तिकेऐवजी कोणतं बाह्य आवरण असतं? तर ते असतं सेल मेम्ब्रेन. त्याला पेशीपटल असंही मराठीमध्ये म्हटलं जातं. ज्या वेळेस बलाची विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजे बलाची आणि विस्थापनाची जी दिशा आहे ती एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य टिंबटिंब असतं तर ते असतं धन कार्य. कवकांची पेशीभित्तिका कोणत्या शर्करेपासून बनलेली असते? तर ती बनलेली असते कायटिन या शर्करेपासून. स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? तर स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असे म्हटले जाते. प्रकाशाचे संक्रमण कसे होते? तर प्रकाशाचे संक्रमण एका सरळ रेषेमध्ये होते. धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी काय केलं जातं? तर त्याच्यामध्ये 2 प्रक्रिया केल्या जातात. एक असतं निष्कर्षण, त्याला एक्स्ट्रॅक्शन असे म्हणतात आणि दुसरी आहे शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन. यकृताचं मुख्य काम कोणतं आहे? तर यकृताचं मुख्य काम आहे ग्लुकोजचा साठा करणं. नायट्रोजन स्थिरीकरण कोणत्या प्रकाराने केलं जातं? तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत नायट्रोजन स्थिरीकरणाचे. एक आहे जैविक आणि दुसरा आहे वातावरणीय.
खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणत्या वायूचा वापर केला जातो? तर तो आहे नायट्रोजन. सजीवांची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली? तर ती काढली रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी. आणि रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची जी आहे ज्या पाच गटात विभागणी केली ते गट कोणते होते? तर एक होता मोनेरा, दुसरा होता प्रोटिस्टा, तिसरा होता कवके, चौथा होता वनस्पती आणि पाचवं होतं प्राणी. अशा प्रकारे जे ही पंचसृष्टी पद्धत तयार झाली. प्रोटॉन व न्यूट्रॉन कोणाचे दोन प्रकार आहेत? तर ते न्यूक्लिऑनचे दोन प्रकार आहेत. कोणता रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो? तर हा होतो हत्ती रोग. लहान आतडे किती लांब असते? तर ते 6 मीटर लांब असते. अणूचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडलेला आहे जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने. परजीवी वनस्पती म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर अमरवेल, बाणगुळ यांना जे आहे परजीवी वनस्पती म्हणून ओळखलं जातं. कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स कशापासून तयार होतात? तर ते होतात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या तिघांपासून जे आहे कर्बोदके तयार होतात. मृदेचे किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. आम्लयुक्त मृदा, उदासीन मृदा आणि आम्लारीधर्मी मृदा. डॉट्स हा उपचार जो आहे कोणत्या रोगावर आहे? तर हा जो आहे क्षयरोगावर आहे. डॉट्सचा फुल फॉर्म काय आहे? तर डायरेक्टली ऑब्झर्व्ड थेरपी शॉर्ट कोर्स असा जो आहे डॉट्सचा फुल फॉर्म आहे. बेरीबेरी हा आजार जो आहे कोणाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे होतो. आयर्न सल्फाईड कशामुळे तयार होतं? तर लोह व गंधक तापवल्यावरती आयर्न सल्फाईड तयार होतं. मूलद्रव्यांची संज्ञा जी आहे वापरण्याची पद्धत कोणी काढली? तर ती काढलेली आहे बर्झेलियस या सायंटिस्टने. कोण चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात? तर उत्तर आहे कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम. ऑस्टिओमेलॅशिया हा विकार कशामुळे होतो? तर हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जो आहे हा ऑस्टिओमेलॅशिया विकार होतो. पेशी हे नाव कोणी दिलेलं आहे? तर पेशी हे नाव रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. हवेची सापेक्ष आर्द्रता दवबिंदू तापमानाला किती असते? तर ती 100% असते. सहजीवी वनस्पती कोण आहे? तर दगडफूल किंवा त्याला लायकेन असं म्हटलं जातं. याला सहजीवी वनस्पती म्हटलं जातं. स्वाईन फ्लूचा संसर्ग कोणाद्वारे होतो? तर तो डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे सुद्धा होतो. नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण कोणते 2 सूक्ष्मजीव घडवून आणतात? तर उत्तर आहे रायझोबियम आणि ॲझिटोबॅक्टर. ओझोनच्या थराचा नाश कोणामुळे होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यावरती ओझोनच्या थराचा नाश होतो. ध्वनीचे सगळ्यात जास्त प्रसारण कोणामध्ये होते? तर ते स्नायूमध्ये होते. द्रव्य कशाला म्हणतात? तर द्रव्य ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापते त्याला द्रव्य असं म्हटलं जातं. प्रोड्युसर गॅस म्हणून कोणाचा वापर करतात? तर कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजनचा वापर प्रोड्युसर गॅस म्हणून केला जातो. CGS पद्धतीमध्ये उष्णता कशामध्ये मोजतात? तर ती कॅलरीमध्ये मोजतात. अग्निशामक दलामध्ये आग विझवण्याकरता कोणाचा वापर करतात? तर कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. अणूचे जवळपास सर्व वस्तुमान कोठे एकवटलेले असते? तर अणूच्या केंद्रकामध्ये जे आहे ते एकवटलेले असते. पेशीच्या रचनेविषयीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर तो मांडलेला आहे MJ शाल्डन आणि थिओडोर श्वान यांनी. एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत कोणता संसर्गजन्य रोग पसरतो? तर तो डेंग्यू पसरतो. संयुग म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजेच संयुग. अणूच्या केंद्रकामध्ये कोणत्या 2 प्रकारचे कण असतात? तर उत्तर आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन. स्नायू हाडांना कशाने जोडलेला असतो? तर स्नायू हाडांना स्नायूबंध आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात तर टेंडनने जोडलेला असतो. राजवायू कोणत्या अवस्थेत आढळून येतात? तर ते मुक्त अवस्थेत आढळून येतात. ध्वनीच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते? तर ती कंपनांची आवश्यकता असते. पोषणाचे टप्पे कोणकोणते आहेत? तर पहिला आहे अन्नग्रहण म्हणजे इंजेक्शन, दुसरा आहे पचन म्हणजे डायजेशन, तिसरा आहे शोषण म्हणजेच अब्झॉर्प्शन, चौथा आहे सात्मीकरण म्हणजेच असिमिलेशन आणि 5वा आहे उत्सर्जन म्हणजे इजेशन. धुरीकरणमध्ये कशाचा वापर केला जातो? तर धुरीकरण प्रक्रियेमध्ये जो आहे ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला जातो. अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला काय म्हणतात? तर त्यांना म्हटलं जातं संयुजा. द्विनाम पद्धत कोणी शोधून काढली? तर ती काढलेली आहे कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने. मुळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो होतो विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे. आम्लयुक्त मृदेचा pH म्हणजे सामू किती असतो? तर तो असतो 6.5 पेक्षा कमी.
उदासीन मृदेचा pH किती असतो तर तो असतो 6.5 ते 7.5च्या मध्ये. आम्लारीधर्मी मृदेचा pH किती असतो तर तो असतो 7.5 पेक्षा कमी. प्रथिने कशापासून तयार होतात तर प्रथिने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून तयार होतात. कशाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते तर उत्तर आहे एड्सचं निदान करण्यासाठी. जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण कोणी केलेलं आहे तर ते केलेलं आहे अँटॉन लिव्हनहुक यांनी. ध्वनीच्या प्रसारणासाठी कोणाची आवश्यकता असते तर ती असते माध्यमांची आवश्यकता. मानवी शरीरात किती स्नायू असतात तर 600पेक्षा जास्त स्नायू असतात. प्रत्येक दातावर कशाचे आवरण असते तर ॲनिमल या कठीण पदार्थांचे प्रत्येक दातावर आवरण असते. लाळेमध्ये कोणते विकर असते तर लाळेमध्ये टायलिन नावाचं विकर असतं, त्याला अमायलेज असेही म्हटलं जातं. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर ती आहे यकृत म्हणजेच लिव्हर. प्रकाशाचे उत्सर्जन करणारा पदार्थ म्हणजे काय तर त्याचं प्रकाशाचं उगमस्थान किंवा स्रोत होय. मूलद्रव्य म्हणजे काय तर ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्याला मूलद्रव्य म्हटलं जातं. आता निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्य आढळतात तर 92 मूलद्रव्ये जी आहेत ही निसर्गामध्ये आढळतात. एकूण आतापर्यंत किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे तर 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. आणि याच 118 पैकी 92 जे आहेत हे निसर्गात सापडतात आणि उरलेली जी आहेत ती मानवनिर्मित मूलद्रव्ये आहेत. पेशीभित्तिका म्हणजेच सेल वॉलचे मुख्य कार्य कोणतं आहे तर ते आहे पेशींना आधार देणं व पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला जे आहे अडवून पेशींचं रक्षण करणं. कोणामध्ये स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते तर ती वनस्पतींमध्ये नसते. पाठीच्या कण्यामध्ये किती हाडं असतात तर पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडं असतात. मनुष्याला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती आहे तर ती आहे 20 Hz ते 20,000 Hz या दरम्यान. Hzचा मिनिंग होतो हर्ट्स. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांना हानिकारक असतात. त्या अतिनील किरणांचं शोषण कोण करतो तर तो करतो ओझोन हा वायू. क्लोरोफ्युरोकार्बनचा वापर कोठे होतो तर तो होतो AC आणि रेफ्रिजरेटर यांमध्ये थंड हवा करण्यासाठी. वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कोणाच्या सहाय्याने अन्नाची निर्मिती करतात तर ते जमिनीतील पाणी, पोषण तत्व आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते तर ते वापरले जाते अंश सेल्सिअस. संप्लवण म्हणजे काय तर स्थायूरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेमध्ये रूपांतर होणे. निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुमारे किती वजन हे स्नायूंचं असतं तर ते 40% वजन असतं. ॲनिमिया म्हणजे पांडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतो तर तो लोहाच्या कमतरतेमुळे होतो. एड्स हा रोग कशामुळे होतो तर हा HIV नावाच्या विषाणूमुळे जो आहे एड्स हा रोग होतो. HIVचा फुल फॉर्म काय आहे तर ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. मानवी अस्थिसंस्था ही कोणत्या 2 भागांमध्ये विभागली आहे तर ती विभागली आहे अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा या दरम्यान. अक्षीय सांगाड्यामध्ये कशाचा समावेश होतो तर कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो. आणि उपांग सांगाड्यामध्ये जे आहे हात व पाय यांच्या हाडांचा समावेश होतो. गुरुत्वीय बल म्हणजे काय तर पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल असं म्हटलं जातं. कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी सल्फेटचा वापर केला जातो. ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते तर ती डेसिबलमध्ये मोजली जाते. प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे तर तो आहे सूर्य. डार्विनचा दुसरा उत्क्रांती सिद्धांत कोणता आहे तर तो आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मुळांचे कोणते 2 प्रमुख प्रकार पडतात तर ते आहेत सूटमूळ व तंतुमय मूळ. सोटमूळ कोणत्या वनस्पतींमध्ये असते तर ते द्विदल वनस्पतींमध्ये असते. तंतुमय मूळ कोणत्या वनस्पतींमध्ये असते तर ते एकदल वनस्पतींमध्ये असते. रक्त कोणत्या 2 प्रमुख घटकांनी बनलेला आहे तर तो एक तर रक्तद्रव म्हणजेच प्लाझ्मा आणि दुसरा आहे रक्तकणिका, त्यालाच रक्तपेशी असेही म्हटले जाते. या 2 प्रमुख घटकांनी बनलेला आहे. गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर केला जातो पाण्याचा वापर. हायड्रोजन आयनांच्या सहतीवर आधारित pH ही संकल्पना जी आहे कोणी मांडलेली आहे तर pH ही संकल्पना सोरेनसन या सायंटिस्टने मांडलेली आहे. वनस्पतींमध्ये कोणत्या वहन संस्था असतात तर त्या असतात जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. जलवाहिन्यांना झायलम असं म्हटलं जातं आणि रसवाहिन्यांना फ्लोएम असं म्हटलं जातं. प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर कोण करतं तर तो करतो फॉस्फरस.
दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात काय मिसळलं जातं, तर युरिया मिसळलं जातं. कुत्रा चावल्यावर रेबीज या आजाराची लक्षणे किती दिवसानंतर दिसू लागतात, तर 90 ते 75 दिवसामध्ये ही लक्षणं दिसू लागतात. अदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर केवळ परिमाणाच्या सहाय्याने मोजली जाणारी राशी म्हणजेच अदिश राशी. हे लक्षात ठेवायचं, इकडे फक्त परिमाणाच्या सहाय्याने जे ही मोजली जाते. अदिश राशीची उदाहरणं कोणकोणती आहेत, तर लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी जे आहेत अदिश राशीचे एक्झाम्पल्स आहेत. सदिश राशी म्हणजेच वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर दिशा व परिमाणाच्या सहाय्याने मोजली जाणारी राशी. म्हणजे इथे जे आहेत दिशा आणि परिमाण दोन्ही मोजलं जातं. सदिश राशीची एक्झाम्पल्स आहेत विस्थापन, वेग आणि वजन. वस्तुमान कोणत्या एककामध्ये मोजलं जातं, तर वस्तुमान जे आहे ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी नावं देणारा सायंटिस्ट कोण आहे, तर त्यांचं नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण अणूमध्ये जे आहे धन आणि ऋण ह्या प्रभारांचं जे आहे समान प्रमाण असतं, म्हणून जे आहे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. स्टार्चचे म्हणजेच पिष्टमय पदार्थाचं रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये कोणामुळे होते, तर ते टायलिन म्हणजेच अमायलेज नावाच्या विकारामुळे जे आहे स्टार्चचं रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये होतं. अणु ऊर्जा निर्मितीमध्ये कशाचा वापर केला जातो, तर अणु ऊर्जा निर्मितीमध्ये थोरियमचा वापर केला जातो. मलेरियावर औषध म्हणून कोणती औषध वनस्पती वापरतात, तर तिचं नाव आहे सिंकोना. मोनेरा या सृष्टीत कोणाचा समावेश होतो, तर मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शेवालांचा समावेश होतो. ताणलेले रबर सोडून दिल्यावर मूळ स्थितीत येणे या गुणधर्माला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं स्थितिस्थापकता म्हणजेच इंग्लिशमध्ये इलास्टिसिटी असं म्हटलं जातं. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो, तर स्वाईन फ्लू जो आहे हा इन्फ्लुएन्झा ए H1N1. स्वाईन फ्लू होणारा इन्फ्लुएन्झा ए H1N1 विषाणू कोठे आढळतो, तर हा विषाणू जो आहे हा डुकरांमध्ये आढळतो. कार्य आणि ऊर्जेची जी एकके आहेत ही सारखीच आहेत. मग ही कोणकोणती एकके आहेत, तर SI पद्धतीमध्ये जे आहे कार्य आणि ऊर्जेचं एकक असणार आहे जूल, आणि CGS पद्धतीमध्ये जे आहे कार्य आणि ऊर्जेचं एकक असणार आहे अर्ग. ज्या ध्वनीची वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी असते अशा ध्वनीला काय म्हटलं जातं, तर अशा ध्वनीला म्हटलं जातं अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासॉनिक साऊंड. अवश्राव्य ध्वनी म्हणजेच 20 Hz पेक्षा कमी ध्वनी वारंवारता कोण काढू शकतं, तर हे काढू शकतात वेल मासे, हत्ती आणि गेंडा. 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात, तर त्यांना म्हटलं जातं श्रव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी. यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं अल्ट्रासॉनिक किंवा सुपरसॉनिक साऊंड. कोणत्या प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, तर श्रव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासॉनिक सुपरसॉनिक साऊंड जो आहे हा मनुष्य ऐकू शकत नाही. श्रव्यातीत ध्वनी जो आहे हा कोण ऐकू शकतो, तर कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन हे जे आहेत श्रव्यातीत ध्वनी ऐकू शकतात आणि सोबत ते निर्माण पण करू शकतात. हवेतील ध्वनीची चाल किती असते, तर ती असते 343.2 मीटर पर सेकंद. चुंबक कशापासून बनलेलं असतं, तर चुंबक जे आहे ते लोह, कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून जे आहे ते बनलेलं असतं. सजीवांना वनस्पती व प्राणी या दोन गटामध्ये जे आहे किंवा या दोन सृष्टीमध्ये कोणी विभागलं, तर त्यांचं नाव होतं कार्ल लिनियस. प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सजीव हे परपोषी आहेत, तर ते आहेत अमिबा, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम. विषमज्वर म्हणजेच टायफॉइड कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर त्याचं नाव आहे साल्मोनेला टायफी. A, B आणि O या रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे, तर तो लावलेला आहे डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी. AB या रक्तगटाचा शोध कोणी लावला, तर हा लावलेला आहे डिस्कास्टेलो आणि स्टर्ली या दोन शास्त्रज्ञांनी. एड्सचा फुल फॉर्म काय आहे, तर एड्सचा फुल फॉर्म आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. धातू हे स्थायू अवस्थेत राहतात, मात्र त्याला अपवाद कोण आहे, तर अपवाद आहे पॅरा आणि गॅलियम. ते जे आहेत रूम टेम्परेचरवर सुद्धा जे आहेत द्रव अवस्थेत असतात. RBC म्हणजे लाल रक्तपेशींची निर्मिती कोठे होते, तर ती होते अस्थिमज्जेत.
अस्थिमज्जा म्हणजेच काय, तर बोन मॅरोमध्ये. प्रकाशाची चाल किती आहे, तर ती आहे 3:108 मीटर पर सेकंड. फायब्रिनोजेन व प्रोथ्रॉम्बिनचे कार्य कोणते आहे, तर हे कार्य आहे रक्त गोठण्याच्या क्रियेस जे आहेत हे दोघे जण मदत करतात. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं, तर उत्तर आहे रक्तगट ओ. ओ गटाचे रक्त जे आहे इतर सर्व गटांना देता येतं. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल रिसिपियंट असं म्हटलं जातं, तर उत्तर आहे ए बी रक्तगटाला. ए बी गटाची व्यक्ती सर्वांकडून जे आहे ते रक्त घेऊ शकते. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात, तर उत्तर आहे 3 ते 4 वेळेला. आपल्या जठरात कोणतं आम्ल असतं, तर ते असतं हायड्रोक्लोरिक आम्ल, आणि त्यामुळे जे आहे आपलं अन्नपचन सुलभ होतं. हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे हे जठरात गरजेपेक्षा जास्त वाढलं की काय होतं, तर अपचन होतं. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावलेला आहे, तर त्यांचं नाव आहे जेम्स वॅट. यांच्या स्मरणार्थ जे आहे शक्तीच्या एककाला जे आहे वॅट हे नाव देण्यात आलेलं आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम कोणी केलेला आहे, तर तो केलेला आहे जेम्स वॅट या शास्त्रज्ञांनी. 5 वर्षाखालील लहान मुलं व कीटक कितीपर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात, तर ते 25,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी जो आहे ते ऐकू शकतात. चाल आणि वेग यांची एकके जी आहेत ही सारखीच असतात. ती काय आहेत, तर SI पद्धतीमध्ये जे आहे चाल आणि वेगाचं एकक आहे मीटर पर सेकंड, आणि CGS पद्धतीमध्ये आहे सेंटीमीटर पर सेकंड. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य जे आहे ते कसे असते, तर ते असते सारखे, आणि नसेल तर मग वेगवेगळे असू शकते. निवडक्षम पारपटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन कोणाला म्हटलं जातं, तर ते म्हटलं जातं प्रद्रव्य पटल किंवा स्पेशीपटल असंही त्याला म्हटलं जातं. त्याला सायंटिफिक नेम आहे प्लाझ्मा किंवा सेल मेम्ब्रेन. SI पद्धतीमध्ये संवेगाचं एकक किती आहे, तर ते आहे किलोग्रॅम पर सेकंड, आणि CGSमध्ये आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीची व्याख्या काय आहे, की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. तसेच विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ही सदैव अक्षय्य राहते. कोणते तंत्र वापरून समुद्राची खोली जी आहे ही काढता येते, तर उत्तर आहे सोनार हे तंत्र वापरून. सोनार या तंत्राचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव कोणते आहेत, तर ती आहेत कवके. रक्तवाहिन्यांमधील झडपांचं काम कसं चालते हे कोणी शोधून काढलेलं आहे, तर ते आहेत सायंटिस्ट विल्यम हार्वे. अमांश हा आजार होण्यास कारणीभूत कोण आहे, तर त्याचं नाव आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. पिकोर्ना विषाणू हा जो आहे कोणामध्ये असतो, तर पिकोर्ना हा विषाणू जो आहे हा गुरांमध्ये असतो. कोणता विषाणू जीवाणूंवर हल्ला करतो, तर त्याचं नाव आहे बॅक्टेरियोफेज. हिवताप म्हणजेच मलेरिया हा कोणत्या डासाची मादी चावल्यामुळे होतो, तर ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे हिवताप होतो. परासरण म्हणजे ऑस्मोसिस ही प्रक्रिया काय आहे, तर उत्तर आहे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे प्रद्रव्य पटलमधून म्हणजे सेल मेम्ब्रेनमधून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण म्हणजेच ऑस्मोसिस. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना म्हटलं जातं धमन्या. आणि शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना म्हटलं जातं नीला किंवा शिरा. शैवाल म्हणजेच अलगी कशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात, तर त्यांच्या पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने जे आहेत शैवाले प्रकाश संश्लेषण करतात. विषाणू जीवाणूंपेक्षा किती लहान असतात, तर विषाणू जीवाणूपेक्षा जे आहेत 10 ते 100 पटीने लहान असतात. शेवटचा प्रश्न आहे, एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास किती रुग्णांचे प्राण वाचवता येतात, तर उत्तर आहे 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. सो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.